नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग पाहूया राशी चक्रातील कन्या राशी. या राशीचे चिन्ह हे हातात फूल घेऊन उभी असलेली स्त्री आहे. या राशीला नेहमी दुसऱ्याचा आदर करणारी राशी मानले जाते. लगेच कुणाचा अपमान करणार नाहीत, पण ह्यांच्यावर कुणी आळ टाकला तर मात्र हे उलट फिरून प्रतिकार करतील. कारण ह्यांना चुकीचे असे काहीच चालत नाही. तसे चुका तर प्रत्येक व्यक्ती करतोच, पण असे काही कधीही करणार नाहीत ज्यात समोरच्याचे नुकसान होईल. स्वतःचे नुकसान झाले तरी चालेल. 12 राशीमधील सर्वात जास्त कन्फ्युज्ड होणारी राशी आहे असेही मानले जाते. परंतु ह्याच स्वभावावर या व्यक्ती इतरावर आपली छाप पाडतील यात शंकाच नाही. केव्हा केव्हा हाच स्वभाव त्यांना त्रासाचा ठरू शकतो. सल्ला आहे की फार विचार करू नका, झटपट निर्णय घ्या. कारण तुमची राशी ही बुधाची राशी आहे. बुध म्हणजे बुद्धी. यामुळे ह्या राशीत कॅल्क्युलेशनचा पार्ट जास्त येतो. त्यामुळे अर्थात ह्या राशीच्या व्यक्ती सतत गणित करत असल्यामुळे समोरच्याला ही राशी कन्फ्यूज वाटते. त्यात त्यांचा दोष आहे असे समजू नका. या राशींचा बुद्धिमत्ता स्वभाव आणि इमाने इतबारे राहण्याचा स्वभाव इतरांना मोहात टाकू शकतो. स्वभावाने थोड्या भित्र्या सुद्धा असतात. त्यामुळे निर्णय घेताना यांना इतरांचा सपोर्ट लागतोच. एकट्याने निर्णय घेताना ह्या एक पाऊल मागे दिसतील. बौद्धिक कौशल्याचे कोणतेही करिअर यांना चालते. जास्तीत जास्त कन्या राशीला अकाउंटमध्ये पाहिले जाते. एखाद्या फर्मचा हिशेब तपासणीस कन्या राशीचा जरूर दिसेल. गणित, बँकिंग क्षेत्र, वित्त, इंजिनिअरिंग, चिकित्सा, डॉक्टर, नर्स, वस्तुकला, शेअर बाजार, ज्योतिषी, एखाद्या कंपनीत विश्लेषक, ठेकेदारी व्यवसाय यामध्येही या राशीचे लोक दिसून येतात. 2 मोठ्या व्यक्तींमध्ये सहमती आणून मध्यस्थी करण्याची कला यांच्याकडे आहे. त्यामुळे कोणत्याही मोठ्या फर्मसाठी एक मध्यस्थी वक्ता म्हणून हे सुंदर काम करू शकतात. अशा पद्धतीने केलेले कोणतेही शिक्षण घेऊन या व्यक्ती करिअरची सुरुवात करू शकतात. एका गोष्टीची भीती ह्या राशीच्या व्यक्तींना कायम त्रास देते, जसे अडखळत बोलणे, अंधार, पाणी वगैरे. या राशीतील वृद्ध जातकांना पचनसंस्था, आतड्यातील एखादी जखम, आयर्नची कमतरता, हाडे ठिसूळ होणे, कॅल्शियमची कमतरता ह्या रोगांकडे जास्त लक्ष द्यावे लागते. जास्तीत जास्त कन्या राशीला कंबर आणि सांधेदुखी होताना या वयात पाहिले आहे. स्वभावात ह्या वयात फार चिडचिड होणार नाही यावर सुद्धा जास्त लक्ष द्यावे. ही राशी पृथ्वी तत्वाची असल्याने ह्या राशीच्या महिला फारच सरळ स्वभावाच्या असतात. आपला परिवार, नातलग यांच्याबद्दल एक विशेष आदर ह्यांना असतोच. पण हाच स्वभाव ह्यांना त्रासदायक ठरू शकतो. त्यात त्यांना स्वभावाने मानसिक पीडा सहन करावी लागते. या राशीचा मालक बुध असल्याने
कशाही परिस्थितीत यांच्याकडे पैसा कमविण्याचे साधन स्रोत असतेच. कन्या राशीच्या स्त्रिया ह्या आपल्या परिवारासाठी शुभ असतात. कन्या राशीच्या मुली शैक्षणिक वयात असताना कोणत्याही परिस्थितीत शिक्षण सोडत नाहीत. परिस्थितीशी सामना करण्यासाठी कन्या राशीच्या महिला खूप सहन करताना दिसतात. ही राशी भावनाप्रधान असल्याने या महिलांना जास्त त्रास हा संसारातील झालेल्या छोट्या मोठ्या घटनांचा अतिविचार केल्याने होतो. धनसंबंधीमध्ये तुम्ही फार भाग्यशाली आहात. पैसा कसा वापरावा, किती आणि कुठे खर्च करावा हे कन्या राशीला बरोबर माहीत असते. या स्त्रियांचा कामभावनेत एक वेगळा लूक असतो. शरीर सौंदर्याकडे अट्रॅक्शन कमी असते. त्यात समोरच्याला पूर्ण ओळखल्याशिवाय त्या समोर उपस्थित होणारच नाहीत. हा प्रत्येक स्त्रीचा गुण असतोच. पण त्यात या स्त्रिया अति अलर्ट असतात. खूप विचार करत बसतील म्हणून ह्यात कन्या राशीला समाधान किती असेल यावर शंकाच असते. संतान सुखासाठी कन्या राशीला काही ना काही त्रास होतोच. कारण कालपुरुषाच्या पत्रिकेत 5वे स्थान हे कन्या राशीच्या मागील स्थान आहे. त्या राशीच्या तरुण मुलींना सल्ला दिला जातो की कुणाकडूनही इमोशनली ब्लॅकमेल होऊ नका. सावध रहा. जर तुमच्या टेन्शनचा, तुमच्या गोंधळी स्वभावाचा कोणी फायदा उचलत असेल तर लगेच तेथून काढता पाय घ्या. त्यात इमोशनल होऊन गुंतू नका. कन्या राशीला वैवाहिक जोडीदार मिळताना फार लकी मानले जाते. काही वेळी कन्या राशींना त्यांच्या स्टेटसपेक्षा चांगला पती किंवा पत्नी मिळताना दिसते. मित्र राशी धनु, मीन, मिथुन हे जोडीदार चालतात. मेष आणि वृश्चिक राशीच्या वैवाहिक जोडीदार थोडा त्रासदायक ठरू शकतो. या राशीच्या वैवाहिक जीवनात सतत मॅनेजमेंट हा विषय थोडा त्रास देऊ शकतो. काही ना काही सतत मॅनेज करण्यासाठी आपले आयुष्य जाते की काय असे वाटते. पण शेवटी जमापुंजी करूनच हा संसार पूर्ण होणार यात शंकाच नाही. कन्या राशी आणि प्रेम. कन्या राशीच्या व्यक्ती प्रेमात सहसा पडत नाहीत आणि पडल्याच तर कन्फ्यूज झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून काही वेळा याच कारणामुळे यांचे प्रेम किती सक्सेस होईल यावर शंकाच येते. यात लवकर विश्वास न टाकण्याचा स्वभाव. प्रेमाचे रूपांतर विवाहात लवकर होणे कठीण असते. ही राशी प्रेमात असताना यांना घरातील जास्त काळजी असण्याची शक्यता फार असते. असे नसेल तर ह्यांचा प्रेमी त्याला तरी त्यांच्या घरातील विवंचना फार सात्विक असतील. त्यामुळे त्यांचे प्रेम किती पुढे जाईल आणि केव्हा सक्सेस होईल यात बऱ्याच शंका असतात. जर कन्या राशी प्रेमात सक्सेस झाली तर समोरच्याने जग जिंकले असे समजावे. कन्या राशीच्या प्रेमात असेही आढळून येते की यामागे कधीतरी एखाद्याच्या प्रेमात असतात आणि बऱ्याच वर्षांनी तो जीवनात एकदा तरी येतो.
प्रेमात कन्या राशीच्या व्यक्ती जास्त पैसा फुकट घालवणाऱ्या नसतात. कन्या राशीच्या पुरुषांना एक सल्ला प्रेमाच्या मर्यादित राहता येत असेल तरच एखाद्याच्या प्रेमात पडा. कारण या प्रोसेसचा बराच कालावधी नशिबात असू शकतो. कन्या राशीला कधीही मीन राशीचा सल्ला वाया जात नाही. जर यांनी काही सल्ला दिला तर तो मागे पुढे पाहू नये. संकट समयी मीन राशीच्या व्यक्ती कामी आल्या तर लगेच यातून बाहेर पडतील. या राशीच्या व्यक्तींनी हिरव्या वस्तू बुधवारी किन्नरला दान देणे शुभ असते. या राशीच्या व्यक्तींनी बुधवारी गणेश अथर्व शीर्ष पठण करणे हे शुभ आणि कार्यसिद्धीकडे नेणारे असते. कोणत्याही झाडाचे खाली पडलेले हिरवे पान हे पर्समध्ये किंवा वरील खिशात ठेवल्याने कार्यक्षेत्री प्रगती दिसेल. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.